विद्यार्थी मित्रांनो, सुपर 50 हा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांकरिता अभिनव उपक्रम आहे. जे विद्यार्थी 10वी पास नुकतेच झालेले आहेत त्यांना JEE व नीटचं प्रशिक्षण काय दिलं जाणार आहे, मोफत म्हणजे कोचिंग मोफत दिल्या जाणार आहे. त्याबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हा खूप स्तुत्यनीय उपक्रम आहे. म्हणजे काय आहे, 50 विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे, तर कोचिंग काय आहे, नीट जेईचं मोफत मिळणार आहे. मग तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, JEE व नीट. ठीक आहे. मग विद्यार्थ्यांसाठी, कुठल्या, यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप सुवर्ण संधी आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे, म्हणजे याकरिता JEE व नीट करिता तुमची एक स्पर्धा परीक्षा त्यांच्या मार्फत आयोजित केली जाईल. ती दिल्यानंतर त्यामार्फत तुमची निवड होणार आहे. त्यांना JEE व नीटसाठी काय आहे, संपूर्ण निशुल्क निवासी कोचिंग मिळणार आहे. बघा, म्हणजे निवासाचं पण काय आहे तेच काय करणार आहेत, तुमचा खर्च करणार आहेत. त्यामुळे याचा तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांनी काय करा, लाभ घ्या. शैक्षणिक व निवासाचा संपूर्ण खर्च शासनामार्फत काय केला जाणार आहे, उचलला जाणार आहे. ठीक आहे. कुठल्या, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ. मग आपण पुढे जाऊयात. बघा, पुढे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल इथे की इयत्ता 10वी साठी हा काय आहे, सुवर्ण संधी आहे. मग त्याची पात्रता काय आहे ते बघूया आपण. पात्रता, यवतमाळ जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे. तो विद्यार्थी SSC 2024 मध्ये किमान त्याला किती, 65% गुण असावे किमान. म्हणजे बघा, पर्सेंटेजची अट हे खूप छोटी आहे, कारण यातर्फे तुम्ही 65% घेतले असतील तर तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर त्यांच्याद्वारे जे परीक्षा आयोजित केली जाणार आहे त्यामार्फत तुमचं काय होईल, सिलेक्शन होईल. म्हणजे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असे, 2 लाखांपेक्षा काय असावे, कमी असावे. म्हणजे 2 लाखापेक्षा कमी असावे किंवा 2 लाख असावे, त्यापेक्षा अधिक असू नये. मग ही काय आहे, विद्यार्थ्यांसाठी पात्रता आहे. आपण पुढे जाऊयात. बघा, उत्कृष्ट संधी ही तुम्हाला दिली आहे यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाने विद्यार्थ्यांना. ठीक आहे. मग बघू आपण याचा अंतिम दिनांक काय आहे. फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. गुगल लिंकवर तुम्हाला फॉर्म भरून घ्यावायचा आहे. अर्जाची अंतिम दिनांक जे आहे ते दिनांक काय आहे, तर ती बघा 20 जून 2026 आहे. निवड परीक्षा जे आहे ते कधी होणार आहे, 25 जून 2026 ला होणार आहे. म्हणजे 20 तारखेपर्यंत तुम्हाला अंतिम मुदत आहे अर्ज करण्याची आणि 25 जूनला तुमची परीक्षा आहे. म्हणजे काय, याच महिन्यात तुमची परीक्षा होणार आहे 25 जूनला. परीक्षा केंद्रे कुठे कुठे असणार आहेत, हे यवतमाळ मधलीच विद्यार्थ्यांसाठी आहे, जे यवतमाळचे 10वी पास विद्यार्थी आहेत त्या जिल्ह्याचे. मग यवतमाळ हे केंद्र असणार आहे परीक्षा देण्यासाठी. वणी हे केंद्र असणार आहे. त्याच्यानंतर राडेगाव हे तालुक्याची स्थळं आहेत, त्या ठिकाणी पांढरकवडा, उमरखेड, पुसद आणि दारवा. म्हणजे या एवढेच त्यांनी नावं दिले आहेत. म्हणजे एवढ्याच सेंटरला काय होणार आहे, केंद्राला काय होणार आहे, परीक्षा होणार आहे. 16 तालुके आहेत त्याच्यामध्ये, पण मुख्यतः याच तालुक्यांना परीक्षा होईल. ठीक आहे. तर ही तुम्हाला काळजी घ्यावयाची आहे. या म्हणजे फॉर्म अगोदर तुम्ही भरून घ्या, नंतर जो तुम्हाला केंद्र मिळेल तुमच्या गावाच्या जवळ जो तालुका येतो यापैकी तेच केंद्र तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर बघा, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. म्हणजे कुठे, ही जे लिंक आहे इथे, तर इथे व्हिडिओमध्ये तर क्लिक नाही होणार. ही लिंक मी तुम्हाला काय करेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या लिंकवर क्लिक केल्यानंतर काय होईल, अर्ज ओपन होईल आणि अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण जे तुम्हाला माहिती त्या अर्जामध्ये विचारली आहे ते माहिती भरून घ्यावयाची आहे. आणि खूप साधी माहिती आहे. कुठलाही विद्यार्थी, सहज 10वी पास विद्यार्थी तो काय करू शकतो, हा अर्ज भरून घेऊ शकतो. तर अशी एक अपडेट होती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत. तर जे विद्यार्थी यावर्षी, यंदा म्हणजे यावर्षी काय आहे, कुठल्या, यवतमाळ जिल्ह्यातील आहे, तर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाने विद्यार्थी केंद्रित म्हणजे गरीब आणि होतकरू आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी हा चांगला उपक्रम म्हणजे राबवला जात आहे त्यांच्यामार्फत. तर विद्यार्थ्यांनी यांचा फायदा घ्यावा. पालकांनी जास्तीत जास्त जे 10वी विद्यार्थी आता पास झाले आहेत आणि विज्ञान शाखेला प्रवेश करणार आहेत त्यांच्यापर्यंत हा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी तमाम यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पालक व विद्यार्थ्यांना या व्हिडिओला शेअर करण्याचे आवाहन करतो, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुठल्या तरी विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊन एका वंचित विद्यार्थ्यांचा फायदा होईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.